राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेलं नाराजी नाट्य आता एका वेगळ्याच वळणावर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळांना मंत्रिपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती। मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा हा प्रस्ताव मान्य न केल्याने अखेर राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने राज्यसभा खासदारकीची संधी दिली। राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र आपल्याला संधी न मिळाल्याने छगन भुजबळांची नाराजी उघड झाली। जो न्याय इतर नेत्यांच्या मुलाबाळांना लागू तोच मलाही मिळायला हवा अशा शब्दात त्यांनी आपली खंत बोलून दाखवली होती। मात्र आता स्वतः समीर भुजबळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडत पडद्यामागे नक्की काय घडलं याची धक्कादायक इनसाइड स्टोरी समोर आणली। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी दिलेल्या शब्दाचा मोठा गौप्यस्फोट केला, ज्यामुळे या राजकीय नाट्याला आता एक नवीनच ट्विस्ट मिळाला। तेव्हा आता पडद्यामागे नक्की काय घडतंय हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओला सुरुवात करताना आपण जर हे शोधण्याचा प्रयत्न केला की छगन भुजबळ आपल्या पुतण्याच्या मंत्रिपदासाठी एवढा का हट्ट करतायत, समीर भुजबळांना मंत्रिपद मिळावं का हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला समीर भुजबळ यांची राजकीय कारकीर्द नेमकी काय आहे हे पाहावं लागेल। त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ती नक्कीच साधीसुधी नाहीये, तर ती एक प्रमुख आणि चर्चेत राहिलेली कारकीर्द आहे। खरं तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे असलेल्या समीर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातून आपली राजकीय प्रवासाची सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर काम केलं आणि नाशिकमध्ये भुजबळ फार्म्स व मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून स्थानिक युवकांचं संघटन मजबूत केलं। त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण काळ 2009 मध्ये आला, जेव्हा त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले। खासदार म्हणून त्यांनी नाशिकच्या पायाभूत सुविधा, रस्ते विकास आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले। त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सदन आणि इतर कथित घोटाळ्यांच्या चौकशीमुळे त्यांच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला। अंमलबजावणी संचालनालयाकडून झालेल्या कारवाईमुळे त्यांना काही काळ तुरुंगवासही सोसावा लागला, ज्यामुळे त्यांच्या सक्रिय राजकारणाला काहीशी खीळ बसली। तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नाशिक आणि मुंबईत पक्षाच्या कामात स्वतःला झोकून दिलं। सध्या ते भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील राजकीय गटात सक्रिय असून नाशिक शहराच्या राजकारणात आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली राजकीय पकड पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे। आणि म्हणूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली जावी असा आग्रह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी धरला होता। मात्र असं न होता अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नेते राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्यांची या जागेवर बिनविरोध निवड झाली। पण आपल्याला कुटुंबातील सदस्याला संसदेत किंवा मंत्रिमंडळात अपेक्षित संधी न मिळाल्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली। राजकारणात इतर वरिष्ठ नेत्यांच्या मुलाबाळांना आणि नातेवाईकांना जो न्याय लावला जातो तोच न्याय मला आणि माझ्या कुटुंबालाही मिळायला हवा अशा शब्दात त्यांनी आपली खंत बोलून दाखवली। विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना पक्षाने पुन्हा संधी देऊन बिनविरोध निवडून आणलं। मग समीर भुजबळ यांच्या नावाचा विचार का केला गेला नाही असा सूर भुजबळ समर्थकांकडून उमटत होता। त्यामुळे भुजबळ विरुद्ध पक्षश्रेष्ठी असा सुप्त संघर्ष यावेळी पाहायला मिळाला। या सर्व पार्श्वभूमीवर आणि राजकीय गदारोळावर आता स्वतः माजी खासदार समीर भुजबळ यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींमागील इनसाइड स्टोरी प्रसार माध्यमांसमोर मांडली। आपण किंवा आपलं कुटुंब पक्षात नाराज नसल्याचं स्पष्ट करत समीर भुजबळ म्हणाले, मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती, परंतु तांत्रिक प्रक्रिया आणि मंत्रिपदाच्या शपथेसाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्यामुळे ऐनवेळी तो शपथविधी पार पडू शकला नाही।
मात्र महायुतीमधील ज्येष्ठ नेत्यांकडून आणि भाजपाकडून आम्हाला स्पष्ट शब्द देण्यात आला आहे, आगामी काळात जेव्हा कधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा फेरबदल केले जातील त्यावेळी मला मंत्रिमंडळात नक्कीच मानाचं स्थान दिलं जाईल, असा गौप्यस्फोट केला. समीर भुजबळ यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख करत पक्षात आपल्याला संधी मिळणं हा आपला हक्क कसा आहे हे सांगण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. ते म्हणाले, माजी खासदार म्हणून माझी संसदेत काम करण्याची पार्श्वभूमी आहे, परंतु छगन भुजबळ साहेबांची स्वतः राज्यसभेत जाण्याची तीव्र इच्छा होती. भूतकाळात त्यांच्यासाठी 2 ते 3 वेळा अशा संधी चालून आल्या होत्या, पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य झालं नाही. म्हणूनच माझा राज्यसभेवर जाण्याचा कोणताही विचार किंवा हट्ट नव्हता. मी बालपणापासून राजकारण जवळून पाहत आलोय. सुरुवातीला शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर साहेबांसोबत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 सालापासून म्हणजेच गेल्या 25 वर्षापासून अधिक काळ मी पक्षासाठी अविरतपणे काम करत आहे. पक्षाचा झेंडा तयार करण्यापासून निवडणूक चिन्ह ठरवण्यापर्यंत आणि शशमुखानंद हॉल किंवा दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील सभांचं चोख नियोजन करण्यापर्यंत सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या मी यशस्वीपणे पार पाडल्या. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या सभांचं नियोजन माझ्या देखरेखीखाली झालं. त्यामुळे इतकी वर्ष एकनिष्ठेने काम केल्यानंतर मला भविष्यात मंत्रिपदाची संधी मिळण्यात कोणतीही अडचण नाही, असा ठाम विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. आता भविष्यात महायुतीकडून मिळालेला हा शब्द पाळला जाणार का? आगामी विस्तारात समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.